जय महाराष्ट्र सर्वांना माझा. जसा आपला आपला पहिला दिवस आपला जो प्रवास जो सुरू होत झाला, म्हणजे काल आपण जी काही आपल्या प्रवासाची सुरुवात केली, म्हणजे जो आपला अध्याय आहे इंडिपेंडेंट मुवमेंट, स्वतंत्र स्त्री. तर कालच्या अध्यायामध्ये जे काही आपण काल डिस्कस केलं किंवा जे काही आपण समजून घेतलं, त्याला जोडून आज दिवस दुसरा. नमस्कार, माझं नाव संतोष सरवणकर आणि मी कालच्या अध्यायाच्या पुढच्या भागाला सुरुवात करत आहे. तर तो भाग कसा असेल, आता कालचा जो भाग होता तो आपण पाहिला. तो मी प्रवास आपण जो जन्मापासून तो जो प्रवास दाखवला होता की 10वीचा वर्ग क्रॉस केल्यानंतर जेव्हा 11वीच्या वर्गाच्या लेवलला जेव्हा आपण आपली मुलगी, घरातली आपली कन्या, हमारी लड़की जब उस जगह जाती है, सॅक्रिफाईस कोण कोण करतं याच्यामध्ये? सॅक्रिफाईस दोन लोक करतात ना. याच्यामध्ये ही दोन स्त्रिया आहेत, एक आई आणि एक मुलगी. आई 9 महिने पोटात ठेवून जेव्हा जन्म देते, त्या स्त्रीचं पण योगदान आहेच ना. त्या स्त्रीने 9 महिने पोटात ठेवलं आणि पोटात ठेवून तिच्या वेदना सर्व काही हे काही पाहिलं. त्यानंतर जेव्हा ती मुलगी जन्माला आली, तेव्हा त्या वडिलांना, त्या बापाला असं एकदम जल्लोषाने सांगता आलं की मला मुलगी झाली. खरं तर प्रथम तर त्या आईला तो सल्यूट की ते 9 महिने. आज आपण सर्वच प्रथम आपला एक बोलतो ना वाढदिवस, बर्थडे, तो बर्थ आणि डे तो आपला नाहीये, आपल्या आईचा आहे. कारण की आईने आपल्याला आधी जन्म दिला तेव्हाच आपण तो दिवस पाहू शकतो. आणि त्यालाच जोडून हा दिवस, हा बोलतात ना वाढदिवस, जन्मदिवस, हॅपी बर्थडे. चला आपण आपला प्रवासाच्या पालिकेकडे आपण वळूया. तर काल मी जसं सांगितलं की कॉलेज, आता कॉलेजला 10वीला किती टक्के पडले हे बघून झाल्यानंतर जेव्हा आपण कॉलेज निवडतो, तर काही जे पॅरेंट्स आहेत, जे गार्डियन्स आहेत, त्यांना हे समजणं आहे की आपण काय पाहतो. प्रथम आपली तर कॅपॅसिटी तर असतात, आपण कॅपॅसिटीनुसारच आपण आपलं जे काय ते निर्णय घेणार आहोत. पण कधी कधी काय होऊन जातं की आपण तिकडे इनसिक्युरिटी थोडीशी दाखवतो. आपली इनसिक्युरिटी म्हणजे काय? तुम्ही म्हणाल की आता हा इनसिक्युरिटी बद्दल बोलते, तर इनसिक्युरिटी आमच्या मुलीबद्दल आम्हाला पाहिजेच ना. मी म्हटलं, मी तसं नाही म्हणत आहे की इनसिक्युरिटी नाही. मी इनसिक्युरिटी कशाबद्दल पाहिजे? अभ्यासाबद्दल पाहिजे, कॉलेज बद्दल पाहिजे, का तिच्या वागणुकीबद्दल पाहिजे, का तुम्हाला सोसायटी बद्दल पाहिजे? काय इनसिक्युरिटी काय हे तुम्ही जाणून घेतलं का आधी? मला ते नाही समजलं. ठीक आहे, आपण मग त्या विषयावर बोलूया. तिला 11वीचा वर्ग आहे. 11वीचा वर्ग तर आहेच, पण इथे दोन स्त्रिया दिसत आहेत. एक म्हणजे आई आणि दुसरं म्हणजे मुलगी. मुलगी, तिला प्रेशर आहे की मी कॉलेजला गेली, मी मोठी झाली. आपण तिला प्रोत्साहन दिला पाहिजे, बघ बाळा, तू मोठी झालीस, आता 11वीला गेलीस, तर तुझ्यावर जबाबदाऱ्या हळूहळू वाढत जाणार आहेत. पण फ्रीडम काढू नका. फ्रीडम राहू द्या, सर. फ्रीडम पाहिजे, आणि तिला फ्रीडम चांगल्या गोष्टीचं पाहिजे, चुकीच्या गोष्टीचं फ्रीडम नाही पाहिजे. चुकीची गोष्टीचं फ्रीडम जर ती घेत असेल, दॅट मीन्स तो नाहीच झाला. पण आता मला सांगायचंय की आता कॉलेजमध्ये जाते ती. आता आई सकाळी उठल्यापासून मुलीची तयारी करणं वगैरे हे झालं. मग आज ती पण एक स्त्री आहे, तिला पण
आपल्या घर परिवारामध्ये नवऱ्याचं म्हणा, सासू सासऱ्यांचं म्हणा, मुलांचं म्हणा, तुझ्या स्वतःचं पण म्हणा, सर्व स्वयंपाक वगैरे हे सर्व करून वगैरे वगैरे करून नंतर मग तिलाही काही आज महिला आज स्त्री आहेत ज्या काम करतायत, तो ती धावपळ बसमध्ये ट्रेनमध्ये म्हणा कशामध्ये म्हणा धक्का धुक्का खात तिला तिकडे पोहोचत, तिथे बॉस तिकडे ऐकणार, तो तिचा बॉस तिला ओरडणार, खूप काही अशा गोष्टी आहेत. दुसरं झालं की आता ती मुलगी आपली जी शिकते, तर ती शिकते आहे तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ती जाते सेफली जाते का, सेफली येते का नाही येते, किंवा तुम्ही सोडायला जाताय तर सेफली सोडायला जाताय तर तिला घ्यायला पण घेत जा. पण जर ती इंडिपेंडेंट आहे आणि तिला ती मॅच्युअर आहे, स्वतः जाऊ शकते आहे, तर लेट हर गो, तिला जाऊ द्या. पण तिच्या मागे असं म्हणजे असं एकदम स्ट्रॉंग सगळं उभं करावं की तू तू असंच जायचं, मला फोन करायचं, काय गरज आहे. आपण काय करतोय, आपण ग्रॅमॅटिकली आपण प्रत्येक गोष्टीमध्ये स्त्रियांना ना आज आता काय झालं माहितीये का, स्त्रियांना आपण एक असं एकदम घुटून ठेवले. काय एवढं म्हणजे काय स्त्रियांनी काय केलंय, स्त्रिया आपल्यापेक्षा, मी तर सहज सांगतो की स्त्रिया आज पुरुषांपेक्षा आज उंचच्या गाठीच्या हळूहळू पुढे पुढे उंच उंच होत चालले. कारण की त्यांनी त्यांचा इंडिपेंडेंट स्वतंत्र त्यांनी निवडलंय आणि ते त्यांच्या प्रवासाला निघालेले आहेत. आपल्याही घरामध्ये आई आहे, बहीण आहे, बायको आहे, मुलगी आहे, तिला सर्वांना तसंच वागवायचंय आपल्याला. आता 11वीचा प्रवास, मग 11वी छान मार्क पडतायत, तिचा अभ्यास करता वेळी तिला काय लागतंय, पेन वगैरे जे काय, म्हणजे तिला असं त्या म्हणजे त्या बाळाला असं फील करून द्यायचंय की तू फक्त अभ्यासावर फोकस कर, तुझ्या नीड्स अँड वॉन्ट्स जे काय तुला लागतंय काय नाही लागतंय ते त्या गोष्टी आम्ही तुला बघून घेऊ, तुला देऊ आम्ही. तिने मागितल्याने आपण लगेच दिलं तसलाही भाग नाही ठेवायचा, द्यायचं आहे, बट समवेअर कुठेतरी आपली पण एक काहीतरी मर्यादा आहे, मग त्या मर्यादेच्या पुढे जाऊन आपण काय करू शकत नाही. त्यानंतर आता हळूहळू असं पण बघायला भेटतं की ज्या स्त्रिया जॉब करतात, काम करतात, घर सांभाळून सुद्धा आपण काम करतो, पण जिकडे मी आता जो विषय बोलतोय जे की 11वीचा हा जो प्रवास आहे की 11 नंतर मग आता 12वी येते, मग आता 12वी आल्यानंतर 12वी मध्ये हा एक विषय येतो की आपण जास्त करून कॉन्शियस असतो की माझ्या मुलीने हे करावं, माझ्या मुलीने ते करावं, ते करावं, हे करावं, ते करावं. अहो आपण काय करतोय, आपण पॅरेंट्स काय करतोय की आपण आपल्या मुलीला अजूनही स्वातंत्र्य देत का नाही आहे. तिला काय करायचं तुम्ही विचारलं का? जर तिला जर काय करायचं असेल, तिची काय इच्छा असेल तर ती करेलच ना. इंजिनिअरिंग म्हणा, डॉक्टरी म्हणा, व्हॉट एव्हर इट इज, ती काय करायचं असेल आणि ती जे काय करायचं असेल, आणि मला तर वाटतं मुलगी लगेच ती मॅच्युअर असतेच. मुलगी मला वाटतं मुलापेक्षा जास्त मॅच्युअर तर मुलगी असते. तिला करू द्या, ती 12वी जशी कशी करायची आहे. 12वीच्या अभ्यासामध्ये खूप म्हणजे सकाळ कॉलेज, संध्याकाळी आल्यानंतर क्लास आणि लगेच मग अभ्यास, मग रिव्हिजन, मग थोडासा तिला वेळ द्या, तिला बसा, तिच्यासोबत बसा, तिच्याशी बोला की बेटा सर्व ठीक आहे ना, काय टेन्शन नाही ना, तुला काय लागतंय का, तू जास्त लोड घेऊ नको बरं का, अभ्यास कर, पण एवढं पण अभ्यास नको करू की ज्याच्याने तुझं म्हणजे, आणि ते रिअल सायन्स आहे, एवढा पण अभ्यास नाही करायचा की माणसाने डोक्याच्या नसा एकदम फाकळून जातील. हो, तिला करू द्या, तिला तिच्या मन मोकळेपणाने राहू द्या. तर 12वी मध्ये आपले एक सर्वात मोठा तो गुण, तुला ते जसं मी काय म्हटलं, हे एवढे टक्के आलेच पाहिजे, एवढं हे झालंच पाहिजे, तसं झालंच पाहिजे.
तुम्हाला तुमच्या मुलीवर विश्वास आहे का? प्रश्न पहिला हा एक तुम्ही तुमचं उत्तर तुम्हीच द्या. दुसरं, आता कॉलेजमध्ये गेल्यानंतर फ्रेंड्स वगैरे भेटतातच. मग ऑफकोर्स तिच्या मोबाईलमध्ये मुलींचे कॉन्टॅक्ट असणार तर मुलांचेही कॉन्टॅक्ट असणार. पण आपण आपल्या मुलीला स्टार्टिंगला अगोदरच मी जसं काल म्हटलं, आपण आपल्या मुलीला एज्युकेट केलेलं आहे, चांगलं एज्युकेट केलेलं आहे, तर मग तिला चांगले संस्कार दिलेले आहेत. मग तरी तिला बजावून सांगणे, 12वीचा वर्ग असेल, कॉलेजचा वर्ग असेल किंवा फ्रेंड सर्कल असेल किंवा जे काही असेल, जे काही करायचं असेल तर आधी आम्हाला सांगून करत जा, आम्ही तुला नकार नाही देणार. चुकीच्या गोष्टीला होकार तर नाहीच द्यायचा. पण चांगल्या काय करतायत ना आणि सेफ अँड साईड करतायत ना, मग त्या गोष्टीला नकार देण्याची काही गरज नाही वाटत मला. मला तर वाटत नाही की आपण त्यांचा तो एक फ्रीडम दाबून ठेवावा. म्हणजे अध्यायच आपला तो आहे, इंडिपेंडेंट वुमेन, स्वतंत्र स्त्री. कुठल्या मुलाचा फोन होता, का करतोय तो मेसेज तुला, हे सर्व. ह्या सर्व गोष्टीचं काय म्हणजे लॉजिकच नाहीये. पण ती म्हणते की नाही पप्पा माझा, मम्मा माझा फ्रेंड आहे तो. असू शकतो यार, आजकालचं जनरेशन आहे. फ्रेंड फ्रेंड ऍटलिस्ट फ्रेंड एवढंच, त्याच्या व्यतिरिक्त नाही. सध्या अजून आपली मुलगी एवढी मोठी झाली नाहीये बाकीचे निर्णय घेण्यासाठी. 12वीचा वर्ग आहे, तिला अभ्यासाचा वर्ग आहे, म्हणजे तिचा करिअरचा पीक पॉइंट आहे. 12वीच्या वर्गामध्ये तिने अभ्यास, प्रथम 90% अभ्यास आणि 10% तिचं लाईफस्टाईल. लाईफस्टाईल मध्ये तिला काय करायचं करू द्या. आपण काय करतो त्या 10% पण आपण आपले काय बोलतात आता, काय तुम्हाला सांगू, आपण स्वतःच काय करून जाते 10% पण आपण खेचून टाकतो. काय गरज आहे? आपण ज्या प्रकारे तिच्याकडे बघतो आहोत, आपल्याला वाटतंय का आपली मुलगी आपल्या विरोधात जाईल का? तर आपली मुलगी आपल्या विरोधात जाणारच नाहीये आणि आपल्याला असं वाटतंय की सर्व गोष्टी चांगणार आहेत, तर आय थिंक आपल्या मुलीला चुकीचं वागणं ही ती चुकीचं वागणार पण नाही. आणि ऑफकोर्स ती चुकीचं वागणार नाही तर आपल्याला एक प्राऊड फील केलं पाहिजे ऍज अ पॅरेंट की आमची मुलगी चुकीचं वागणार नाही, हे आपला ठाम विचार पाहिजे. माझ्या मुलीचं मला खूप विश्वास आहे की माझी मुलगी चुकीचं वागणार नाही. हा जर तुम्ही विश्वास तिच्या समोर हा शब्द वापरलाही ना, ती एवढं समाधानी होऊन जाईल की आज माझ्या घरच्यांना माझ्यावरती पूर्ण भरोसा आहे. काय माहितीये का, आपण एखाद्या वेळेला निगेटिव्ह वर्ड यूज करून टाकतो ना तिच्याबद्दल. नाही करणारी गोष्ट पण ती मग ते होऊन जातं. असं मी म्हटलं काल म्हटलं होतं, आपण जर चुकीचं गायडन्स दिलं ते चूक होऊन जाते. मग ती राईट गायडन्स दिल्यावरती राईट होणारच आहे ना ते. आता 12वी झाल्यानंतर तिला पुढचं काय जो प्रवास करायचा आहे तो पुढे होऊ द्या, आणि पुढच्या प्रवासामध्ये ती कसं काय करते त्याबद्दल आपल्याला बोलायचंच आहे. आजच्या पुरतं एवढंच होतं. मुलगी, बायको, आई, बहीण, बायको प्रथम, आई प्रथम आणि मुलगी सर्वातम, या सर्वांना, बहीण सर्वांना एकदम एकदम धरून चालायचंय. कारण की आज जे काही घरामध्ये जे काही बोलतात ना, न बोलत मनातल्या मनात सर्व ठेवून, दुःख ठेवून किंवा हसत राहून सर्व काय करतायत, त्या म्हणजे आपल्या घरच्या स्त्रिया. त्यांच्यासाठी सॅल्यूट आहे. उद्या आपण परत भेटूया याच टायमिंगला. दिवस 3रा असेल उद्या आपला, पुढचा प्रवासाला सुरुवात होईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.